अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील डाऊज बुद्रुक परिसरातील गोदावरी नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीवर कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत वाळूने भरलेला विना नंबर स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केली। या कारवाईत 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तसेच ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 5 ऑगस्ट 2026 रोजी गोदावरी नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा करून वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक उद्धव डामाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल जे.पी. तमनर व पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांनी घटनास्थळी सापळा रचून कारवाई केली। कारवाई दरम्यान नदी पात्रातून वाळू घेऊन जाणारा विना नंबर स्वराज ट्रॅक्टर व ट्रॉली पोलिसांनी अडवून ताब्यात घेतली। ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यामधील वाळूसह एकूण 5,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रिंकू सतीश माळी व तेजस गुरस दोघे राहणार डाऊज खुर्द तालुका कोपरगाव यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत। गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उपसा व वाहतुकी विरोधात कोपरगाव शहर पोलिसांनी उचललेल्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव।